एग्जाम्पल नंबर आपला नेक्स्ट आहे आपला p प्लस होल क्यूब मायनस p मायनस 3 होल क्यूब p प्लस 3 होल क्यूब मायनस p मायनस 3 होल क्यूब. आपल्याला दोन एक्झाम्पल काल आपण सॉल्व्ह केलेले. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डिटेल्स मध्ये आपला एक्झाम्पल बघायचं. सुरुवातीला आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. आपण कसं लिहिणार आपल्या फॉर्म्युलानुसार सुरुवातीला याचा क्यूब आपण काय लिहू p क्यूब त्याला ब्रॅकेट करू शकता. ब्रॅकेट नाही केलं तरी चालेल आपली ती चॉईस आहे. आपण ब्रॅकेट करू किंवा नाही. नंबर 2 आपण काय लिहू प्लस फॉर्म्युलानुसार 3a स्क्वेअर म्हणजे p त्याला आपण ब्रॅकेट करू p स्क्वेअर चा ब्रॅकेट नाम काय लिहू प्लस 3 जे आपण लिहिलं एक्झॅक्टली सेम आपण इथे लिहू 3 पहिल्या ब्रॅकेट मध्ये p दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3. आता मात्र आपण याचा स्क्वेअर करूया. नंतर आपल्याकडे काय 3 आपण याचा काय करूया 2. क्लिअर. नेक्स्ट टाइम आपण जी करूया त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तिथे आपल्याला मायनस साइन हवं आणि जे तुम्ही लिहिणार ते बॉक्स आपण ब्रॅकेट केले याच्यामध्ये आपण आता त्याच्यामध्ये आपल्याला परत करायचं बघा. सुरुवातीला हे p क्यूब मायनस फॉर्म्युला 3a म्हणजे काय आपल्याकडे p याचा स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण 3 इथे आपण प्लस घेणार. सेम आपण असं लिहू 3 पहिल्या ब्रॅकेट मध्ये p दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आपण किती घेणार 3 याचा स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब. आपले दोन ब्रॅकेट झाले. ओके. खूप केअरफुली बघा. एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे सोपं आहे एक्झाम्पल फार काय हार्ड नाही काय आपल्याला तुम्हाला समजून आलं पाहिजे काय करायचं आपल्याला. बोला याला नाही आपण या ब्रॅकेटवर निगेटिव्ह साइन आहे म्हणून आपण या ब्रॅकेटवर निगेटिव्ह साइन आहे म्हणून आपण त्याला ब्रॅकेट केलेलं आहे. याला आपण ब्रॅकेट का नाही केला याच्यासमोर निगेटिव्ह साइन नाही. आपण का करतो त्याला ब्रॅकेट 2 मिनिटांमध्ये कळून जाईल कारण त्या ब्रॅकेटमध्ये सगळ्यांचे साइन चेंज होतात खाली येताना म्हणून त्याला आपल्याला ब्रॅकेट करणं कंपल्सरी आहे. इथे आपण याचा क्यूब करूया. साइन साठी आपण थोडंसं आपण काय करूया याचा क्यूब p चा क्यूब काय असेल p क्यूब 3p आहे जिथे घेऊ हवं आपण याचा स्क्वेअर करूया किंवा एक स्टेप वाचू आपण या तिघांचं मल्टिप्लिकेशन करूया. या तिघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल 3 3 जा 9 p स्क्वेअर कसा बघा 9 p स्क्वेअर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आपण 3 3 जा 9 p स्क्वेअर. जर इथे एखादा नंबर असतात तर आपण अशी स्टेप अद्याप केली नसते. आपण जर या p सोबत एखादा नंबर असता तेव्हा आपण असं डायरेक्टली आपण करू शकलो नसतो. इथे बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण असं करू 3p ॲज इट इज घेऊ आपण त्या 3 चा स्क्वेअर किती आपण करू 9 प्लस याचा क्यूब किती येणार आहे 27 मायनस आपण याला काय करूया ॲज इट इज p चा क्यूब काय असेल p क्यूब इथे आपण या तिघांचं मल्टिप्लिकेशन 9p स्क्वेअर प्लस 3p ॲज इट इज घेऊ आपण ब्रॅकेट मध्ये आपण त्याचा 9 स्क्वेअर केला मायनस 3 चा क्यूब किती होणार आपल्याकडे 27. लक्षात आलं सर्वांना. इथे खाली आता आपण याला काय करूया p क्यूब ॲज इट इज करू आपण 9p स्क्वेअर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 27p प्लस 27. आता हे मायनस ब्रॅकेट आणि इथे काय घेऊ आपण p क्यूब मायनस 9p स्क्वेअर या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 27p मायनस 27. आता मला या सर्वांना ब्रॅकेटच्या बाहेर काढायचे. ब्रॅकेटच्या बाहेर काढताना आपण या सर्वांच्या मध्ये काय करूया साइन चेंज करू. याचे काही चेंज होणार याला आपण असंच करूया p क्यूब प्लस 9p स्क्वेअर प्लस 27p प्लस 27 मायनस सध्या हा प्लस आहे याचं साइन मायनस होईल मायनस p क्यूब हा मायनस याचं प्लस होईल 9p स्क्वेअर हा प्लस याचं मायनस 27p मायनस याचं प्लस झालं 27. याच्यामध्ये या दोघांचं काही होऊ शकत नाही. मी सातत्यानं सांगत असतो पॉवर त्यांची डिफरंट आहेत. या दोघांचे ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही पॉवर डिफरंट आहे. या दोघांचं काही होणार नाही इथे व्हेरिएबल आहे इथे व्हेरिएबल नाहीये. या दोघांचं काही होऊ शकत नाही. मग p चा पॉवर 3 आहे इथे p चा पॉवर 3 आहे यांचे काही होऊ शकते. पण इथं प्लस आहे इथं मायनस आहे तो दोन्ही कॅन्सल होतो. कॅन्सल म्हणजे याचा कोएफिशियंट 1 आहे याचा सुद्धा 1 आहे 1 मायनस 1 0 आपण दोन्ही कट करतो. कटचा अर्थ असा आहे त्या दोघांचं सबट्रॅक्शन 0 झालं आपण त्याला कॅन्सल केला आपण त्याला
त्या दोघांना आपण त्यांचं सबट्रॅक्शन केलं की त्याला आपल्याकडे ते 0 पीस क्यूब आपण लिहित नाही म्हणून आपण त्याला कट करतो. आपण त्याला इथे बघा 9 पी स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, 9 पी स्क्वेअर पॉझिटिव्ह, या दोघांची ऍडिशन करू आपण. 9 9 18 पी स्क्वेअर, 27 पी पॉझिटिव्ह आहे, 27 पी निगेटिव्ह आहे. तुम्ही कॅन्सल, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या दोघांसारखं सेम. या दोघांचं साईन परत सेम, या दोघांचं आपण ऍडिशन करू ते होईल 54. इथं आपला आन्सर संपलं. एवढंच आपल्याला करायचं. फार तर फार कोणाला असं वाटलं सर आपण आणखी एक स्टेप करू शकतो की आपण काय करू शकतो, या दोघांच्या मध्ये इतकं ठीक आहे, त्याच्या पुढे आपल्याला काय करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये काय कळालं नाही ते मला विचारू शकता, हे नाही समजलं, ते नाही, ते नाही, कुठलाही क्वेश्चन तुमचा असू शकतो तुम्हाला न समजलेला. फार काय हार्ड नाही, पण तुम्हाला विचारायला असेल परत विचार आपण सांगूया. मी काही प्रॉब्लेम नाही मला. क्लिअर? ओके. कुठे कसं करणार? कुठल्या स्टेपला विचार ना, कुठल्या स्टेपला? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, 1 2 3 या स्टेपला कुणाला प्लस येत नाही. हे त्या पीला साईन नाही म्हणजे प्लस आहे ते तुम्हाला कळावं. मी याचं इथं मायनस का घेतलं, काही जणांना काय वाटेल मी हे साईन खाली घेतलं का असं वाटायला नको, म्हणून मी पीला प्लस साईन दिलं. प्लस इथे आपण काय केलं मायनस. बरेच तुम्हाला काय वाटायला लागेल सरांनी हे साईन इथे घेतलं, असं काही नाही. पीला प्लस होतं म्हणून त्याचं मी मायनस केलं. याचं निगेटिव्ह व्हायचं पॉझिटिव्ह झालं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं. एखाद्या ब्रॅकेट समोर निगेटिव्हचं साईन असेल याचा अर्थ हा निगेटिव्ह साईन हा वजाबाकीचं चिन्ह, या प्रत्येकाला मल्टिपल गुणगुणले असेल, प्रत्येकाला गुणवून घेते म्हणून प्रत्येकाचे साईन चेंज झाले. म्हणून मी त्याला सुरुवातीपासून ब्रॅकेट केलं. तू विचारलं होतं ब्रॅकेट काय करतोय, मला या स्टेपला साईन चेंज करायला देऊन आपण त्याला ब्रॅकेट केलं. आपण त्याला आणखी काय कोणाचं क्वेश्चन, आणखी काय कोणाचं क्वेश्चन? ओके लिहून घ्या. आता सर्वांनी काय करा,